मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। नागठाणे येथील माध्यमिक विद्यालयाच्या दिंडी सोहळ्यात विठू नामाचा गजर। नागेश्वर शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालय नागठाणे यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त विद्यालयात दिंडीचं आयोजन करण्यात आलं। सकाळी पांडुरंगाच्या आरतीने दिंडीला सुरुवात झाली। विठ्ठल रुक्माईच्या वेशात विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यालयात दाखल झाले। टाळ मृदुंग पताका वीणा तुळस तसेच झांज पथक सहभागी झालं। विद्यार्थी विद्यार्थिनींनी नागेश्वर मंदिर परिसरात फुगडी रखुमाई रखुमाई या गाण्यावरती नृत्य सादर केलं। दिंडीमध्ये माऊली साऊंड सिस्टीम तसेच चंद्रकांत बोरगे यांचे मोलाचे सहकारी लाभले। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग दिंडीमध्ये सहभागी झाले। विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आलं। अशा प्रकारे दिंडी विठ्ठलमय व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली।